नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये माझ्या एक क्लायंट आलेले आहेत, त्यांना म्युच्युअल फंडमध्ये SIP सुरू करायची आहे. तर त्यांच्या मनामध्ये बरेच काही प्रश्न आहेत म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याअगोदरचे. तर ते प्रश्न काही ते आम्हाला विचारणार आहेत आणि त्याचबरोबर तुमच्या मनात पण असे काही प्रश्न येत असतील की कशा प्रकारची SIP असते, कशी इन्व्हेस्ट करायची, कोणत्या फंडमध्ये करायची, किती दिवस इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर कसे रिटर्न्स मिळतील, या सगळ्या गोष्टी आम्ही दोघंही डिस्कस करणार आहोत आणि सोबत तुम्हालाही तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळत जाणार आहेत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. सांग, म्हणजे कसं काय अचानक तुला असं वाटलं की SIP सुरू करावी? ॲक्च्युली माझं कसं झालेलं, म्युच्युअल फंडमध्ये मी इन्व्हेस्ट केले होते जेव्हा आपण ॲक्सिसमध्ये होतो तेव्हा तुझ्याच रेफरन्सने मी चालू केलेलं. बरोबर. आणि ते सगळं जे प्रोसेस होतं ते तू मला व्यवस्थित समजावून सांगितलेलं आणि ते माझी इन्व्हेस्टमेंट झाली आणि काही दिवसांनी मला त्याची गरज लागली, त्याच्यामुळे मी ते विथड्रॉ पण केले. आणि त्यानंतर मी काय चालू करू शकली नाही. मग ते आज करेन उद्या करेन असं ते चालतच गेलं त्याच्या. आणि काल अचानक असं यूट्यूबवरती सर्च करत होती आणि तुझा व्हिडिओ पाहिला तर म्हटलं अरे चला आपण परत इन्व्हेस्ट करूया. म्हणून म्हटलं की तुला कॉन्टॅक्ट करून आता परत मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. तर आता किती हजाराची SIP सुरू करायची आणि किती वर्षासाठी करायची? आता मला माझ्या मुलीसाठी SIP करायची आहे, जी आता माझी 2 वर्षाची मुलगी आहे. तर मला लाँग टर्मसाठी तिच्या म्हणजे एज्युकेशनसाठी जे असेल त्याच्यासाठी इन्व्हेस्ट करायचं आहे. तर जो बेस्ट प्लॅन 10-15 वर्षासाठी आपण असं पकडू इच्छितो. जास्त मे बी त्याच्यापेक्षा जास्तही होती. तर आणि किती हजार रुपयापर्यंत तू इन्व्हेस्टमेंट करू इच्छिते? मी यामध्ये हे सांगतोय की जी तुला जमेल, जी तू कंटिन्यू करू शकशील अशी SIP अमाऊंट सांग. म्हणजे आता तुला आता तुझी चांगली कॅपॅसिटी आणि तुला असं वाटते की मी आता एवढ्याची अमाऊंट चालू करेल आणि नंतर 5-6 महिन्यानंतर ते आपल्याला बर्डन नको वाटायला, त्या हिशोबाने तू ती ठरवून तू मला सांग की आपण एवढ्या अमाऊंटची SIP सुरू करू शकतो. एक साधारण 5,000पर्यंत आपण SIP चालू करू शकतो. ओके. म्हणजे जर मी यासाठी सांगतोय कारण की मध्ये बंद व्हायला नको. आणि जर तुला असं वाटतंय की पुढच्या वर्षी तुझ्याकडे आता ॲक्सेस अमाऊंट आहे तर तू ती अमाऊंट नंतर परत इन्व्हेस्ट पण करू शकते. आपण वेगळ्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करू किंवा त्या फंडमध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करू शकतो, किंवा तुला लमसम करायची असेल तर लमसम पण आपण करू शकतो. पण सुरुवातीला मी का सांगतो की जेणेकरून आपल्याला ते बर्डन नाही झालं पाहिजे आणि आपली SIP कुठेही स्टॉप झाली नाही पाहिजे. कारण की जर लॉंग टर्ममध्ये राहिलात तरच तुला माहिती आहे आपल्याला चांगले रिटर्न्स मिळतात. आपण ज्यावेळेस ती चालू केली होती 3 वर्ष तू कंटिन्यू भरली आणि त्यावेळेस पण चुकून तू माझ्या मते कोविडच्या नंतरच नक्कीच ते पैसे काढले. जर ते काढले नसते तर आज तुला भरपूर फायदा झाला असता. नक्कीच झाला असता, पण मला काहीतरी अर्जंट होतं. ते तर आहेच, प्रत्येकाची इमर्जन्सी येते. तर आता यामध्ये तुम्हाला एक गोष्ट जाणवली असेल की तिने अमाऊंट विड्रॉ केल्यानंतर तिला बरेच वर्षापासून SIP सुरू करायची होती. माझ्या मते 2022 पासून ते आत्तापर्यंत ना, 2022 ते आत्तापर्यंत तिला SIP सुरू करायची होती. पण आज करूयात, उद्या करूयात, परवा करूयात असं करत करत दिवस निघून गेले, 2-3 वर्ष निघून गेले आणि ह्या 3 वर्षामध्ये तिने बऱ्याच काही गोष्टी मिस केल्यात. म्हणजे ह्या 3 वर्षामध्ये मार्केट खूप चांगलं होतं, म्युच्युअल फंडमधनंच रिटर्न्स खूप चांगले मिळत होते, पण इन्व्हेस्ट केले नाही, त्यामुळे आता हा गॅप गेला. पण काय हरकत नाही, जेव्हा केव्हा सुरुवात करा ती लवकरात लवकर करा. भले तुमच्याकडे 1,000 रुपये असेल, 500 रुपये असतील, 2,000 रुपये असेल, जेवढ्या अमाऊंटची SIP तुम्हाला करता येईल तेवढ्या अमाऊंटची SIP तुम्ही लवकरात लवकर सुरू करा. आता जी आपल्याला SIP, आता मी यामध्ये असं सांगेन की आता जर 15 वर्षासाठी किंवा 18 वर्षासाठीचा आपण टाईम फ्रेम घेऊन चाललो तर साधारण आपण मिड कॅप सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. आणि अगोदरचा जो मी ज्यावेळेस तुला सजेस्ट केलं होतं तो सुद्धा मिड कॅप फंडच होता. आणि त्याचबरोबर एखादा स्मॉल कॅप घेऊ शकतो. जर आता तू 5,000ची SIP करते तर त्यामध्ये आपण एक मिड कॅप घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये आपण 2,000 रुपये इन्व्हेस्ट करू शकतो. त्यानंतर एक फ्लेक्झी कॅप घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये आपण 2,000 रुपये इन्व्हेस्ट करू शकतो किंवा 1,500 रुपये इन्व्हेस्ट करू शकतो. आणि स्मॉल कॅपमध्ये 1,500 रुपये असं जर पकडलं तर 3,000 रुपये तुमचे 5,000 रुपये त्याच्यात इन्व्हेस्ट होणार. म्हणजे 1,500 फ्लेक्झी कॅपमध्ये जातील, 1,500 स्मॉल कॅपमध्ये आणि 2,000 रुपये मिड कॅपमध्ये जातील. ज्यामुळे काय होईल, तुझा डायव्हर्सिफिकेशन येईल की तू वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये पैसे इन्व्हेस्ट केले, त्यामुळे पुढे जाऊन जरी मार्केट काही झालं एखादा सेक्टर पडेल पण दुसऱ्या सेक्टरमधनं आपला ग्रोथ राहील. आणि एक गोष्ट मी सांगतो की मार्केटमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय ना तर 10 वर्ष 15 वर्ष जर राहिलात ना तर कधीच तुम्हाला लॉस नाही होत, तुम्हाला चांगले त्याच्यातनं रिटर्न्स मिळतच राहतात. त्यामुळे जर असं टाईम होरिझन घेऊन चाललीस तर तू चांगले रिटर्न्स त्याच्यामधून मिळवू शकतेस. आता यामध्ये
2 ऑप्शन्स आहेत. एक तर तू तिच्या नावाने SIP सुरू करू शकतेस किंवा तू स्वतःच्या नावाने SIP सुरू करू शकते. जर तू तिच्या नावाने SIP सुरू करते तर तुला तिचे बँक डिटेल्स लागतील, म्हणजे तिचं अकाउंट ओपन करावं लागेल आणि त्याच्यातनं प्रोसेस करावी लागेल आणि ते थोडीशी लेंदी प्रोसेस आहे. पण जर तू तुझ्या नावाने चालू केली तर तुझ्याच अकाउंटमधनं पैसेही जातील आणि सगळं तुझ्या अकाउंटवरनं होऊन जाईल. ओके. आता तर मी 5,000ची SIP चालू करते. जर इन केस मला पुढच्या वर्षी जर त्यामध्ये वाढवायचे असतील पैसे तर मग काय करावं लागेल मला? एकतर तू त्याच फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकतेस. ओके. किंवा जर तुला दुसरा फंड हवा असेल, म्हणजे आता समजा तुझ्याकडे जसा स्मॉल कॅप आहे, मिड कॅप आहे आणि एक फ्लेक्सी कॅप आहे. मग लार्ज कॅप फंड जर तुला हवा असेल किंवा त्यामध्ये जर तुला इन्व्हेस्टमेंट करायची, जरा सेफर साईड जायचं तर त्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकते. किंवा हे जे तू कॉम्बिनेशन आता आपण डिस्कस केलं, या कॉम्बिनेशन्सने सुद्धा तू कंटिन्यू पुढे करू शकते. आता यामध्ये ऑप्शन असा आहे की जेव्हा आपण SIP आता सुरू करू, जी 1,500, 2,000 आणि 1,500ची करतो आहे, यामध्ये तुला ऑप्शन आहे की तू दरवर्षी त्याच्यामध्ये 5%, 10% इन्क्रीज करत जाऊ शकतेस. म्हणजे त्याला स्टेपअप SIP असं म्हणतात. ओके. जी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला रिटर्न देते. कारण की आपण स्वतःहून तर आता तू आत्ता असं म्हणतेस की मी पुढच्या वर्षी पैसे आले तर चालू करेन, पण माणूस कधी स्वतःहून चालू करत नाही. त्यामुळे आपण काय करू शकतो की दर महिना त्याच्यामध्ये दरवर्षी 10% आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. म्हणजे आता जी तुझी 2,000 रुपयाची SIP आहे, पुढचं 1 वर्ष SIPला कंप्लीट झाले की पुढच्या वर्षी बरोबर जेव्हा तुझी 13वी SIP जाईल त्यावेळेस ती 2,200 रुपयाची जाईल. कारण की 2,000वरती 10% म्हणजे 200 रुपये, 2,200ची जाईल. ते वर्ष कंप्लीट झालं की त्याच्या पुढच्या वर्षी 2,200चे 10% म्हणजे 2,220 रुपये तेवढे त्याच्यामध्ये ॲड होणार आणि 2,420 रुपये तुझी SIP त्याच्या पुढच्या वर्षी कट होणार. तर अशा प्रकारे आपण करू शकतो, ज्यामध्ये तू पर्सेंटेज वाईज पण सांगू शकतेस किंवा तू अमाऊंट वाईज पण सांगू शकतेस की म्हणजे मला पर्सेंटेज वाईज नको आहे, दरवर्षी मला 200 रुपये 100 रुपये ॲड होत जाऊ दे त्याच्यामध्ये. तर तशा प्रकारे पण आपण करू शकतो जर त्याच फंडमध्ये करायचं असेल तर. असे 2-3 विकल्प आहेत आपल्याकडे की ज्याच्यामधून आपण कंटिन्यू करू शकतो. आणि जर लमसम अमाऊंट असेल तर लमसम पण आपण अशा प्रकारच्या फंड्समध्ये इन्व्हेस्ट करत जाऊ शकतो. आता बऱ्याच लोकांना लमसमचा अर्थ असं वाटतं की 5,000 रुपये, 10,000 रुपये किंवा 20, 50, 1,00,000 रुपयेच टाकायला हवेत. तर असं नाही आहे. जर तुझ्याकडे 5,000 रुपये, 6,000 रुपये जमत आहेत तर तू लगेच टाकू शकतेस. आता ह्या महिन्यात तू टाकलेस लमसम, पुढच्या महिन्यातला आपल्या घरातला किरकोळ खर्च वाचून जर माझ्याकडे थोडीशी ॲक्सेस अमाऊंट राहते, 5,000 असो, 6,000 रुपये असो, ती पुन्हा तू इन्व्हेस्ट करू शकते. असे कितीही वेळा इन्व्हेस्ट करता येते. म्हणजे माझ्याकडे असे क्लायंट्स आहेत की ज्यांचं दुकान आहे छोटंसं, मग त्यांची एक SIP तर चालू असते, पण मध्ये मध्ये ते 2,000, 3,000चे लमसम करत जातात, त्या फंडमध्ये ॲड करत जातात. जेणेकरून काय होतं की फंड वाढत जातो आणि घरात पडलेल्या पैशांपेक्षा तिथे पडले तर आपले ते वाढतच जातात. त्यामुळे आपल्याला लॉस तर काही होणार नाही आहे असं. तर आता मी तुला ना काही फंड्सबद्दलची माहिती देतो, ज्याच्यामध्ये आता बरेच लोक मलासुद्धा विचारतात की सर म्युच्युअल फंडमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आपण फंड्स कसे शोधायचे किंवा कोणत्या फंड्समध्ये आपण बघायला जायचं. तर इथे एम्फीची एक ऑफिशियल वेबसाईट आहे की ज्या ऑफिशियल वेबसाईटवरती आपल्याला सगळ्या डिटेल्स पाहता येतात. आता जे तुम्ही सांगितलं लमसममध्ये, तर लमसममध्ये मी साधारण किती म्हणजे पैसे इन्व्हेस्ट करू शकते त्याच्यामध्ये? तू मिनिमम काही फंडमध्ये 1,000 रुपये लमसम करू शकतो, काही फंडमध्ये 2,000, काही फंडमध्ये 5,000चं लिमिट आहे सुरुवातीचं मिनिमम. मॅक्झिमम तुला कितीही तू इन्व्हेस्ट करू शकतेस, म्हणजे 5 लाख, 10 लाख, 20 लाख आपण कितीही इन्व्हेस्ट करू शकतो. पण त्यातल्या त्यात काही स्मॉल कॅप फंड्स आहेत ज्याच्यामध्ये लमसम इन्व्हेस्टमेंट करता येत नाही, ती बंद आहे. त्या फंडने लमसम इन्व्हेस्टमेंट घेणं बंद केलेलं आहे. त्यामुळे त्या फंड्समध्ये आपल्याला लमसम इन्व्हेस्टमेंट करता येत नाही. या सगळ्या ह्याच्यासाठी डॉक्युमेंट्स माझे काय लागतील? काही बेसिक डिटेल्स लागतील, जसं तुझं नाव, पूर्ण डिटेल्स, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि त्यानंतर एक कॅन्सल चेक. आता पॅन कार्ड, आधार कार्ड जर तुला द्यायचं नसेल तरी काय हरकत नाही. मला पॅन नंबर लागेल, आधार नंबर लागेल, त्यानंतर कॅन्सल चेक जो असेल तो देऊ शकतेस किंवा मग मला बँकेचं नाव, बँकेचा अकाउंट नंबर, त्याचा IFSC कोड, त्यानंतर त्याची ब्रँच कुठली आहे या डिटेल्स मला लागतील. म्हणजे तुम्हाला ऑनलाईन जरी डिटेल्स दिलं तरी हां, म्हणजे तुला इथे यायची गरज नाही. आता तू फर्स्ट टाइम तू इथे आली आहेस, आता तुझ्याकडे डॉक्युमेंट्स जर नसतील तर तू घरी जाऊन नंतर मला कॉल केला तर आपण व्हिडिओ कॉलद्वारे आपण KYC कंप्लीट करू आणि नंतर अकाउंट ओपनिंग करून आपण तुझं डायरेक्ट अकाउंट ओपन करू त्याच्यामध्ये. म्हणजे त्याच्यासाठी मला डॉक्युमेंट्स पाठवायची गरज नाही. आपण व्हिडिओ कॉलद्वारे आपण ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करू शकतो. ठीक आहे. आता हे झालं माझं. आता माझ्या हजबंडचं पण मला चालू करायचं आहे, तर त्यांचं पण सेम प्रोसिजर असेल का? म्हणजे डिटेल्स वगैरे सेम? हां, त्यांच्या पण सेम डिटेल्स लागतील. जर तुला तुझ्या नावावरतीच SIP सुरू करायची असेल तर मग काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे तू त्यांच्याकडनं पैसे घेऊन
तू तुझ्या नावाने SIP सुरू केलीस तरी काय हरकत नाही. नाही, मला आता सेपरेटच करायचे, म्हणजे दोन वेगवेगळं. हां, मी पण ते सांगणार होतो की जर वेगवेगळा पोर्टफोलिओ आपला बनवला तर कसं तुझ्याकडे 3-4 फंड्स वेगळे आहेत, त्यांच्याकडे 3-4 फंड्स वेगळे आहेत, त्यामुळे आपल्याकडे अजून डायव्हर्सिफिकेशन येतं आणि त्यामुळे रिटर्न्स पण आपल्याला ट्रॅक करता येतात की मला किती मिळाले, तुम्हाला किती मिळाले, अशा प्रकारे कोणत्या फंडचं कसं म्हणजे परफॉर्म करतो हे पण आपल्याला कळेल. तर त्यांचे सुद्धा आपल्याला तेच डॉक्युमेंट्स लागतील. आता मला माझ्या सासऱ्यांचं पण म्युच्युअल फंडचं बघायचं आहे, तर त्यांच्यासाठी पण काही म्हणजे ते रिटायर्ड आहेत, तर आणि ऑलमोस्ट 70च्या वरतीच त्यांचं वय आहे. तर त्यांच्यासाठी काय प्लॅन आहेत, म्हणजे त्यांच्याकडे एक लमसम अमाऊंट आहे, ती आपण डायरेक्ट इन्व्हेस्ट करू शकतो का, म्हणजे असं वेगवेगळे फंड घेऊन त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो? असं काही लिमिट नाही आहे. SIP कोणीही करू शकतं किंवा लमसम इन्व्हेस्टमेंट पण कोणीही करू शकतं. एज मॅटर करत नाही याच्यामध्ये. आणि लमसम इन्व्हेस्टमेंट ते करू शकतात, त्याच्यासाठी काही त्यांना प्रॉब्लेम नाही. ते लमसम इन्व्हेस्टमेंट वेगवेगळ्या फंड्समध्ये करू शकतात आणि त्यांना जर त्याच्यामधून आता ही लमसम इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर जर त्यांना त्याच्यामधनं एक पर्टिक्युलर अमाऊंट दर महिन्याला खर्चायला पाहिजे, म्हणजे आता समजा खर्च करण्यासाठी इकडे तिकडे फिरण्यासाठी पैसे जर आपल्याला हवे असतील तर एक समजा 10 लाख रुपयाची त्यांनी लमसम इन्व्हेस्टमेंट केली तर त्यानंतर त्याच्यामधून ते दर महिना 10,000 रुपये विड्रॉसुद्धा करू शकतात, ज्याला SWP म्हणतात. आणि ही विड्रॉ केल्यानंतरसुद्धा आपली प्रिन्सिपल अमाऊंट फार काही कमी होत नाही. म्हणजे 10 वर्षासाठी जर त्यांनी ती अमाऊंट विड्रॉ करत गेले दर महिना 10,000 रुपये, तरीसुद्धा त्यांची अमाऊंट जवळपास 7-8 लाख रुपये जमा असणार, एवढे दर महिन्याला विड्रॉ करूनसुद्धा. म्हणजे दर 10 वर्ष विड्रॉ करतायत तर 10,000 रुपयाप्रमाणे वर्षाला ते 1,20,000 आणि 5 वर्षाचे जवळपास 6 लाख रुपये जमा विड्रॉ करतील. मी 6 लाखाबद्दल बोलतो, मी 5 वर्षाबद्दल तुला सांगतो आहे. 10 वर्षामध्ये अजून थोडेसे कमी पैसे राहतील, पण बऱ्याच या टाईममध्ये आपण दर महिन्याला विड्रॉ पण करत जातो आहे ना, याला SWP म्हणतात. नॉर्मली जे रिटायर्ड पर्सन आहेत ते लोक अशा प्रकारच्या पॉलिसीज किंवा अशा प्रकारच्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करून दर महिना काहीतरी अमाऊंट विड्रॉ पण होते आणि आपल्याला टेन्शन पण राहत नाही की यार बँकेत पैसे आहेत मग कोणीतरी घेऊन जाईल, किंवा बँकेत पैसे असले की आपल्याला कसं असतं की कोणीतरी खर्च करतच राहतो पैसे, घरातले हे करायचं आहे ते करायचं आहे ते करायचं आहे त्याच्यासाठी खर्च होतात. तर याच्यामध्ये आपली इन्व्हेस्टमेंट पण राहते आणि आपल्याला दर महिन्याला पैसे पण येत राहतात. ओके, ठीक आहे, चालेल. आता जे आहे ते आता सध्या तुम्ही माझ्या मुलीचं चालू करा आणि जे काही असतील फंड्स ते आपण मुलीचे म्हणजे तुझ्या नावावर? हां, माझ्या नावावरती, म्हणजे हां मुलीसाठी. तर ते फंड्स आपण डिसाईड करू आणि मग तसं चालू करू. ठीक आहे, चालेल. तर अशा प्रकारे तुम्हाला जर काही लमसम इन्व्हेस्टमेंट करायची किंवा नवीन SIP सुरू करायची आहे तर माझा ॲड्रेस मी स्क्रीनवरती दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण दिसत असेल. जर तुम्हालाही काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कॉल करून विचारू शकता किंवा इथे येऊन भेटून डिस्कस करून आपण ह्या गोष्टी क्लिअर करू शकतो. माझ्या मते तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील त्याची उत्तरंसुद्धा तुम्हाला मिळाली असतील. आजचा जर हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.